नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाकडे 100% उमेदवार नाहीत। शिंदेंच्या शिवसेनेकडे सर्वाधिक 69 उमेदवार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे 35 उमेदवार आहेत। जे उमेदवार आणलेले आहेत, चांगले नगरसेवक, सक्षम उमेदवार, लोकांच्या सुखदुःखात जाणारे असे उमेदवार तुम्हाला सांगितले ना, चांगले उमेदवार आपल्याकडे आहेत आणि 100% चांगले अनुभव आहे उमेदवाराला। चांगले नगरसेवक काम केलेले आहेत लोकांच्या सुखदुःखात आणि 100% निवडून येतील 40ला 40। राज्यात 18 ठिकाणी शिवसेना भाजपची युती फिसकटलेली आहे। युती फिसकटलेल्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढणार मंत्री भरत गोगावले यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। जवळजवळ 11-12 ठिकाणी महायुती झालेली आहे, 18 ठिकाणी नाही झालेली आहे, परंतु आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढतोय आणि हरकत नाही आहे। काय प्रत्येकाला वाटतं आपल्या कार्यकर्ता अशा वेळेला नाही मोठा करायचा, तर मग कधी करायचा? कार्यकर्ते जेव्हा आम्हाला मोठे करत असतात, आम्हाला जेव्हा 4-4, 5-5 वेळेला आमदार खासदार बनवत असतात, मंत्री बनवत असतात, तेव्हा त्यांच्या वेळेला पण थोडं 4 पावलं पाठीपुढे सरकावं आणि म्हणून करता काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी नाही झाले, परंतु मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कुठे अडथळा येणार नाही। युती टिकवण्यासाठी ठाण्यात भाजपचा नेहमी बळी। भाजपचे आमदार संजय केळकरांनी वक्तव्य केलं। आम्ही मागितलेल्या जागा आम्हाला दिल्या नाही तशी खंत केळकरांनी बोलून दाखवली। युती स्वीकारली पण भाजपत मोठी नाराजी असल्याचं सुद्धा केळकरांनी सांगितलेलं आहे। भारतीय जनता पार्टी ठाणे ही नेहमीच काही बऱ्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतं की याच्यामध्ये बाकीचं सगळं टिकोड्या करता शहराचा बळी दिला जातो। कारण की या जिल्ह्याने देखील एवढ्या जागा निवडून आणलेल्या आहेत, सर्वात जास्ती जागा निवडून आणलेल्या। एक प्रकारचं काही कमी काही जास्त करून भारतीय जनता पार्टीला देखील त्यांनी योग्य पद्धतीने सन्मान द्यायला पाहिजे होता। कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आहे ती अगदी साधी नाराजी नाही आहे, तर अगदी त्यांनी जाऊन अपक्ष म्हणून फॉर्म भरेपर्यंत किंवा काही जणांचा दुसऱ्या पार्टीत जाऊन लढण्यापर्यंत ती नाराजी आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली। अपेक्षेपेक्षा जास्त जागांवर तडजोड करणं अशक्य आहे। शरदचंद्र पवार पक्षांच्या राष्ट्रवादीच्या वतीने आमच्यावर मजबूत जागांवर दावा केला होता। विजय वडेट्टीवार याबद्दल आता स्पष्टच बोललेले आहेत। मध्यरात्रीपर्यंत ही चर्चा चालली होती। राष्ट्रवादीच्या कडून आवाजवी काही जी मागणी होती ती काही योग्य नव्हती आणि आमच्या मजबूत जागेवर त्यांनी दावा केलेला होता अशी माहिती मिळाली। तरी पण समझोता करून ते प्रश्न मिटवता आला असता। थोडी टोकाची भूमिका घेतल्यामुळे नागपुरामध्ये ही युती तुटल्याची आता माझ्याकडे माहिती आहे। तसंही आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं फार मर्यादित त्यांचा पक्ष आहे आणि तरी आमचा प्रयत्न होता की उबाठा बरोबर आणि शरद पवार साहेबांच्या बरोबर युती करायची, आघाडी करायची। हा आम्ही सुरुवातीपासूनच आमच्या पक्षाचं मत होतं, आमच्या अध्यक्षांचं मत होतं, विकास ठाकरेंचं, आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्नही केले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।